जितू पवार आणि अजय भोईर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू आपण बघितला. पहिला चेंडूने जितूच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळाली. एका बाजूने अजय भोईर हा सिक्सर किंग अजय भोईर म्हणून ओळखला जातोय. काय जबरदस्त फलंदाजी करतोय अजय भोईर. अत्यंत देखणा रोहित होंडो. रोहित भोईर येतोय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू हाताळला होता, गोलंदाज होता आदित्य. त्यानंतर रोहित आलाय उर्वरित 5 चेंडूंचा खेळ हाताळण्यासाठी. आपण बघतोय थोडीशी अडचण निर्माण झाली आदित्यला. त्यानंतर रोहित आला. रोहितने पहिल्या चेंडूचा खेळ अत्यंत दिमागदार पद्धतीने यावेळेला आपण बघितलं तर त्रिफळाचित होताना बॅक टू डगआउट मिस्टर जितू जातोय. पहिला हादरा बसतोय तो म्हणजेच शेतकरी या संघाला आपल्याला बघायला मिळतोय. घेतोय आम्ही छोटासा एक ब्रेक. चला प्लीज मित्रांनो, थोडी घाई करा. बॅटर बाद झाल्यानंतर आपण लगेच दुसऱ्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये पाठवा, जेणेकरून आजच्या दिवसाचं शेड्यूल जर पूर्ण झालं तर उर्वरित 3 दिवस आहेत, त्या 3 दिवसामध्ये आयोजकांची डोकेदुखी आहे ती होणार नाही. रूपचंद येतोय मैदानाच्या आतमध्ये. रूपचंद भोईर. एका बाजूने आपण बघतोय अजय भोईर. अजय भोईरला मी खामलोलीमध्ये बघितलं आणि तेव्हा मी प्रामाणिक कबुलीसुद्धा दिली होती की या खेळाडूला मी पहिल्यांदा बघतोय. आणि त्यानंतर अक्षरशः याच्या खेळात फलंदाजीच्या प्रेमात पडलो होतो मी. काय फलंदाजी केली होती. अंतिम विजेता संघ ठरला होता मासवनचा. त्या सामन्यामध्ये, त्या प्रत्येक सामन्यामध्ये म्हणजे पूर्ण सिरीजमध्ये अफलातून फलंदाजी झाली होती अजय भोईरची. आज त्या खेळाचं प्रात्यक्षिक आपल्याला बघायला मिळेल का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. एका बाजूने रोहित भोईर. यावेळेला आपण बघतोय रोहित भोईरचा हा चेंडू होता. होंडो या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली रोहितला. दुकटनगावचा हा खेळाडू आहे. याच्याकडे सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू म्हणून पुढे येताना आपल्याला बघायला मिळतोय. चांगला चेंडू होता, नीटसा समजला नाही आणि चेंडू निर्धाव निघून जातोय. वेगावर नियंत्रण आणि अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचं तंत्र हे रोहितकडे आहे. तर एका बाजूने आपण बघतोय हार्ड हिटर फलंदाज रूपचंद भोईर हा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आलाय. फुलटॉस चेंडू होता. इथे पंच दर्शवतात की नो चेंडू आहे. विमर स्वरूपाचा हा चेंडू होता आणि त्याच अनुषंगाने दोन्ही पंचांचे हात मात्र वर झाले. इथे आपण बघितलं तर फ्री हिटचा इशारा सुद्धा पंचांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. रोहित भोईर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. एक शांत स्वभावाचा खेळाडू आहे रोहित. जेव्हा जेव्हा आमची त्याच्याशी भेट होते क्रिकेटवर चर्चा नक्कीच होते. दुकटन ते पालघर हा प्रवास अर्ध्या तासाचा प्रवास आहे. त्या अर्ध्या तासामध्ये क्रिकेटवर भरपूर चर्चा होते. रोहित पुन्हा एकदा. यावेळेला आपण बघतोय फ्री हिटचा चेंडू आणि पूर्णपणे चुकलेला आहे फलंदाज रूपचंद भोईर. एका बाजूने आपण बघतोय रोहित भोईर आहे, दुसऱ्या बाजूने रूपचंद भोईर. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय आणि धावा झाल्यात धावफलकावर फक्त 3. पुन्हा एकदा रोहित. यावेळेला पुन्हा एकदा पूर्णपणे चुकलेला आहे फलंदाज. मोठे पटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. एकामागून एक चेंडू निर्धाव खेळला गेलाय. इथे अजय भोईर सारखा एक स्टार फलंदाज नॉन स्ट्राईक एंडला आहे तर 1-2 चेंडू डॉट झाल्यानंतर कानमंत्र द्यायला हवा होता, काहीतरी जाऊन सूचना करायला हव्या होत्या. परंतु इथे अजय भोईरला कदाचित असं वाटलं असेल की त्याच्याकडे टॅलेंट आहे, तो खेळेल बरोबर. परंतु इथे आपण बघितलं तर लागोपाठ निर्धाव चेंडू फेकले गेलेत. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या आपण बघितली तर 1-3. घेतो छोटासा ब्रेक. कौशिक घाटाळ गोलंदाज येतोय गोलंदाजी ट्रॅकवर.
राईट हँड ओव्हर द विकेट. यावेळेला अजय भोईरच्या बॅटमधून आणि इथे आपण बघतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. खूप मोठा हादरा बसतोय तो म्हणजेच शेतकरी या संघाला. एक मोठा खेळाडूला मात्र बाद करण्यात यश आलंय. इथे दुसऱ्या षटकामध्ये आपण बघतोय पहिल्या चेंडूवर अजय भोईर बाद होतोय. मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटचा आपण विचार केला तर, सूर्या प्रीमियर लीगचा विचार केला तर खूप मोठं नाव आहे अजय भोईर. आदिवासी समाजाचा विचार केला, या पंचकृषीचा विचार केला तर एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाते, ज्याची ओळख निर्माण झालेली आहे, त्या अजयला बाद केलं. इथे सामन्यामध्ये रंगत वाढलेली आहे. न्यू बॅटर ऋतिक जाधव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर एका बाजूने आपण बघतोय कौशिक घाटालचं कौतुक करावं लागेल, कारण चांगले फलंदाज जेव्हा समोर असतात ना तेव्हा चांगल्या चांगल्या गोलंदाजांची मात्र पिसे काढतात ते. परंतु इथे मात्र कौशिक घाटाळने इथे आपण बघितलं तर जोरदार अपील, परंतु पंच दर्शवतात की डावी एष्टी उजवी एष्टी सोडून जाणारा चेंडू होता. आणि त्याच अनुषंगाने आपण बघितलं की अपील जे जोरात अपील केलं होतं ते उचलून धरलं नाही, इथे फेटाळून लावलंय पंचांनी. चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर भेदक मारा होताना आपल्याला बघायला मिळतोय तो कौशिककडून. गुड बॉलिंग सुपर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे आपण बघतो डाऊन द लेग मारा होता. पंच वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि एक अवांतर धावेमध्ये भर होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 4 या धावसंख्येवर. पॉवर प्लेचं षटक, पॉवर प्लेच्या षटकामध्ये शक्यतो आपण बघतोय ना तर 80% फलंदाज हवी होताना आपल्याला बघायला मिळतात. परंतु या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये इथे पॉवरफुल गोलंदाजी झालेली आहे. या दरम्यान मात्र एक चौकार येतोय आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघतोय 8 धावा धावफलकावर. तीन चेंडूंचा खेळ होताना धावसंख्या 8. षटक क्रमांक दुसरं. पॉवर प्लेचं बंधन आहे. 3 चेंडू उर्वरित शिल्लक आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला आपण बघतोय इंटू द गॅप चेंडूला खेळलं गेलंय. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार चेंडू होईल का तर चौकार येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार येताना धावसंख्या आपण बघितली तर 1/12. मागच्या चेंडूवर लेदर क्रिकेटचा क्लास आपल्याला अनुभवायला बघायला मिळाला. काय जबरदस्त इंटू द गॅप चेंडूला खेळलं होतं. ज्या पद्धतीने आपण बघतोय लेदर क्रिकेटमध्ये जे फटके खेळले जातात त्याच पद्धतीचा फटका 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. आउटफील्ड सुद्धा फास्ट आहे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मोठा फटका तर आलाय, हवेमध्ये आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सुद्धा पोहोचलाय आणि इथे गडी बाद होताना हादरा क्रमांक 2 आपल्याला बघायला मिळतोय. 3 गडी बाद झालेले आहेत. शेतकरी या संघाचे 3 गडी बाद झालेले आहेत. पहिल्याच आपण बघतोय पॉवर प्लेची ही 2 षटकं आहेत. पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये कंबरड मोडण्याचं काम मात्र गोलंदाजांनी केलंय. 3 बाद. धावसंख्या आपण बघितली तर 12. या 12 धावांवर 3 गडी बाद झाल्यानंतर एक संरक्षणात्मक पद्धतीने मात्र फलंदाजी करतील का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. घेतोय छोटासा डीजे ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. जयेश भोईर येतोय गोलंदाजी मार्कवर. माफ करा, बॅटर आहे. शेवटचा चेंडू असेल आणि या वेळेला आपण बघतोय स्वीप केलेला चेंडू आपण बघितला तर गुडघ्यावर बॅलन्स करत चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरिता. आणि चौकारानंतर 2 षटकांचा खेळ कंप्लीट होतोय आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या आपण बघितली तर 3/16 सुस्थितीमध्ये आहे. 3 गडी गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी मिस्टर रोहित भोईर, ज्याला होंडो या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी मिळाली,
तोच रोहित येतोय मैदानाच्या आतमध्ये. रोहितच्या बॅटमधून मोठे फटके बघण्यासाठी मात्र खरोखरच मजा येते. काय फलंदाजी करतोय रोहित, परंतु यावेळेला मात्र अष्टपैलू कामगिरी करताना गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. षटक क्रमांक पहिलं त्याच्यामध्ये 5 चेंडू हाताळले होते आणि आता मात्र तिसरं षटक पुन्हा एकदा हाताळण्यासाठी सज्ज होतोय रोहित. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होणार. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी आपण बघतोय. षटक क्रमांक तिसरं 16 या धावसंख्येवर 3 गडी बाद. अवळीला आपण बघतोय फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूला खेळलंय एक्स्ट्रा कव्हरला. इथे माफ करा मिड विकेटला. इथे 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते आणि एका धावेने धावसंख्येचा आपण विचार केला तर 17 धावा. डीप मिड विकेटचं क्षेत्र आहे आणि वाईडिश लॉंग ऑन याच्या मधोमध मात्र बराच गॅप आपल्याला बघायला मिळतोय. कारण एक मिड विकेटला खेळाडू आहे आणि एक डीप मिड विकेटला, त्यामुळे नक्कीच या भागामध्ये फटके खेळण्यास इथे फुलटॉस चेंडू होता. या फुलटॉस चेंडूला फक्त दिशा द्यायला हवी होती, परंतु फुलटॉस चेंडू आल्यानंतर प्रत्येक फलंदाजाचं एक मनामध्ये वेगळाच प्रश्न निर्माण होतोय की ह्या चेंडूवर मी एक मोठा फटका खेळेन आणि तोच फटका खेळण्याचा प्रयत्न इथे दिसला आणि त्रिफळाचीत होऊन फलंदाज मात्र तंबूत परततोय. घेतोय छोटासा ब्रेक. पाच बाद आणि धावसंख्या आपण बघितली तर धावफलकावर जाऊन पोहोचलेले आहे 18 या धावसंख्येवर. 5 बाद 18. थोडीशी बिकट स्थिती बघायला मिळते शेतकरी या संघाची. 3 गडी बाद केले तर रोहितने ते त्रिफळाचीतच्या माध्यमातून आपण बघतोय क्लीन बोल्डच्या माध्यमातून हे गडी बाद केलेले आहेत. म्हणजे स्पष्ट आपल्याला दिसतंय की रोहित होंडो हा मात्र गोलंदाजी करतोय. स्टंप टू स्टंप, विकेट टू विकेट गोलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर रोहित. यावेळेला आपण बघतोय फॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, कमबॅक चांगलं करताना आपल्याला बघायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. इथून दोन्ही फलंदाजांना मात्र चांगली कामगिरी करावी लागेल, कारण 6 षटकांचा खेळ आहे आणि चाहड्याचं मैदान. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं 59 धावासुद्धा पार झाल्या. तर इथे कमीत कमी तुम्हाला 6 षटकांमध्ये, आता जर तुमची स्थिती आपण बघायला गेलो तर 18 या धावसंख्येवर 5 गडी बाद झाले होते, तर कमीत कमी तुम्हाला 35-40 धावा धावफलकावर लावाव्या लागतील तर एक फायटिंग टोटल बघायला मिळेल. धावा झालेत 3 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि धावा झाले धावफलकावर 18. 5 बाद 18. घेतोय छोटासा डीजे ब्रेक.
गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. सूर्या प्रीमियर लीग 20-25चं हे शानदार आयोजन आपल्याला बघायला मिळतंय. इथे आपण बघतोय पर्व 5वा आहे आणि 5व्या पर्वामध्ये सातत्याने मात्र नवनवीन प्रयोग आपल्याला या सूर्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून बघायला मिळतात. 5व्या पर्वामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह बघतोय पाटील नेटवर्कच्या माध्यमातून, आणि जे पाटील नेटवर्कच्या माध्यमातून श्रोते जोडले गेले सकाळच्या सत्रापासून त्यांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. अप्रतिम अशी ही स्पर्धा आपण बघतोय. आदिवासी समाज बांधवांना एकत्रित आणणारी ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये राहुल धनवा साहेबांची आमची चर्चा झाली की नक्की सूर्या प्रीमियर लीगमध्ये कोणती कोणती गावं येतात, तर त्यांनी आम्हाला त्याचं विश्लेषण करून दाखवलं होतं. परंतु एक प्रश्न अजूनही मला सतावतोय की सूर्या हे नाव कसं देण्यात आलं आहे, तर नक्कीच राहुल धनवा सर ह्याचा उलगडा आम्हाला करून देतील. तर नक्कीच राहुल दानवा साहेब याचं विश्लेषण करतील या षटकानंतर. पुन्हा एकदा गोलंदाज. इथे आपण बघतोय जोरदार अपील, पंचांचं बोट वर झालंय, द फिंगर इज गॉन अप अंपायर नाऊ. तर या आपण राहुल दानवा सरांकडे जाऊया. तर नक्कीच सूर्या प्रीमियर लीग, कारण आदिवासी प्रीमियर लीग होते, आदिवासी समाज बांधवांची ही स्पर्धा आहे, त्यामुळे कुठेतरी आदिवासी हा नाव पाहिजे होतं असं आम्हाला वाटते. परंतु सूर्या प्रीमियर लीग आहे तर काहीतरी कारण असेल याचं, आणि ते कारण आपण शोधूया आता. धन्यवाद सर, तुम्ही संधी दिली. आता जी सूर्या गट आपण खेळतो या ठिकाणी, त्याच्यामध्ये 5 गट आहेत. पहिला गट आहे चहाडे ते पांजरे, दुसरा गट आहे चहाडे ते तांदुळवाडी, तिसरा गट जो येतो मासवण ते नागझरी, चौथा गट डुकटन ते खामलोली, आणि 5वा गट जो येतो गोवाडे, पोचाडे, तामसाई, नेटाळे. जी गावं आपण बघितली तर या गावांमध्ये एक गोष्ट ही समांतर आहे, कॉमन आहे, आणि ती म्हणजेच आपली नदी सूर्या नदी. आणि सूर्या नदीच्या तीरावरती सर्व गावं वसलेली आहेत. म्हणून प्रथमतः जेव्हा ही स्पर्धा व्हायची तेव्हा ही 5 नावं मोठ्या प्रमाणात घेतली जायची की गटाचे मॅच आहेत. कोणत्या गटाचे मॅच, तर मासवण गट, चहाडे गट, डुकटन गट, गोवाडे गट आणि कोकणेर गट, अशी 5 नावं. परंतु तदनंतर आम्ही एक मार्ग काढला की एवढं मोठं स्पेस हे घेत आहे, एक कॉमन नाव याला देऊया. आणि तेव्हा सूर्या नदीचं नाव जे पवित्र आहे, जी गंगा नदी आहे, आणि म्हणूनच सूर्या हे नाव दिलं सूर्या गट. आणि ती स्पर्धा आपण पाहत आहेत सूर्या प्रीमियर लीग. धन्यवाद. थँक्यू सर, खूप छान माहिती आम्हाला मिळाली. कारण चर्चा असते, जरी यूट्यूबवर कमेंट्स येत नसल्या तरी आम्ही जेव्हा सूर्या प्रीमियर लीग बघतोय घरी बसून, तेव्हा चर्चा होते आमच्यामध्ये सुद्धा की ही सूर्या प्रीमियर लीग हे नाव का. तर मी त्याची वाट बघत होतो की मला कधी बोलवतात सूर्या प्रीमियर लीगला, आणि मी कधी हा प्रश्न राहुल सरांना विचारतोय. तर आज त्याचं उत्तर मिळालं. थँक्यू सो मच. वळतोय सामन्याकडे. षटक क्रमांक आपण बघतोय चौथ्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ होतोय. यावेळेला मात्र चांगला फटका खेळला गेलाय. वॉडिश लॉंगॉनला चेंडू येतोय. रोहित पुढे सरसावलाय, चेंडूला उचललाय, फेकलंय, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. एकंदरीत 5 षटकांचा खेळ होतोय आणि 4 षटकांचा आणि 4 षटकांच्या समाप्तीखेर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 28 धावा, 28 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. आणि दुसरी गोष्ट ही तुम्ही सांगितली की आदिवासी प्रीमियर लीग, आता मोंढरमध्ये पण आदिवासी प्रीमियर लीग होते, पालघरमध्ये आदिवासी प्रीमियर लीग होते. परंतु नेमकी आदिवासी प्रीमियर लीग कोणती, तर ही सूर्या आहे. आणि ही सूर्या प्रीमियर लीग हे नाव सर्वांच्या बहुमताने प्रथमतः सूर्या आदिवासी प्रीमियर लीग देखील म्हटलं जायचं, परंतु सूर्या प्रीमियर लीग SPL हे नाव दिलं, आणि म्हणूनच ते नाव आपण कंटिन्यू केलं आहे सूर्या प्रीमियर लीग. धन्यवाद. धन्यवाद. तर खूप छान माहिती मिळाली, आणि नक्कीच चांगले खेळाडू आहेत. सूर्या प्रीमियर लीगचं नाव अजून उंचावर नेतील यात काही शंका नाही. आणि त्यासाठी तुम्ही जे प्रयत्न करता त्या प्रयत्नांना आमच्याकडून नक्कीच शुभेच्छा असतील. कौशिक येतोय गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक 5. उर्वरित 12 चेंडू आहेत. या 12 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील हा प्रश्न सुद्धा सतावत असेल. आणि या वेळेला मात्र एक हाय अँड हँडसम फटका आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू 6 धावांकरिता पाठवला गेलाय. या 6 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 34. धावा फलकावर लागल्या गेल्यात. ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं की 18 या धावसंख्येवर 5 गडी बाद झाले, तुम्हाला 40 प्लस करायचे आहेत, परंतु
आता कुठेतरी 50चा आकडा दिसत असेल डोळ्यासमोर शेतकरी संघाला. दशरथ पाटील मागच्या सूर्या प्रीमियर लीगमध्ये अर्धशतक ज्याच्या नावावर आहे तोच हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतो आपल्याला. तर नक्कीच या खेळाडूकडून सुद्धा अपेक्षा असतील आणि संघ मालक असतील, संघ सहकारी असतील, अपेक्षा ठेवून असतील या खेळाडूकडून. कारण 50+ धावा या आता डोळ्यासमोर असतील कदाचित. इथून आपण बघतोय 34 धावा झालेत, 16 धावा अजून येणं बाकी आहे 50 धावा होण्यासाठी आणि चेंडू शिल्लक आहे तुमच्याकडे तब्बल 11. त्यामुळे ह्या 50+ धावा आता डोळ्यासमोर दिसत असतील. एक सुस्थितीमध्ये नेऊन ठेवण्याचं काम हे दोन बॅटर करतील का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. आणि जो रोहित कधीपासून मैदानाच्या आतमध्ये पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेजने वावरत होता तो आता यष्टीरक्षकाच्या भूमिकेत थोडंसं त्याच्या चेहऱ्यावर टेन्शन आपल्याला बघायला मिळते. थोडंसं विचार करण्यासाठी त्याला भाग पाडले या षटकाराने. गोलंदाजाला सुद्धा त्याने काहीतरी सूचना केल्यात कशा पद्धतीचे चेंडू हाताळायचे हे मात्र रोहितने समजावून सांगितलेलं आहे. या दरम्यान मॅच बॉल आलेला आहे. इथे आपण बघतोय उर्वरित 11 चेंडू आहेत. एक षटकाराने मात्र सुरुवात खूप छान झाली. फटका तर चांगला खेळलाय. एक धाव मात्र पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? थोडंसं क्षेत्ररक्षण गचाळ आपल्याला बघायला मिळतंय आणि इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 36 धावा, 36 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. ज्या अनुषंगाने फलंदाजी करतोय दशरथ पाटील. सुपर बॅटिंग. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्याच्या बाहेर वेगाने टाकलेला चेंडू पूर्णपणे बीट केलं गेलंय दशरथला आणि चेंडू रोहितच्या हातामध्ये जातोय. चेंडू निर्धाव निघून गेलाय. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय. 8 धावा या 3 चेंडूमध्ये आलेल्या आहेत. यावेळेला फटका तर चांगला आहे. 1 बाउन्स चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे आला, चेंडूला अडवलं, फेकलं, तोपर्यंत एकच धाव मिळेल. कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालंय तिथे. नक्कीच 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या तिथे. काय अप्रतिम फटका होता, परंतु तेवढंच दर्जेदार क्वालिटी दर्जाचं क्षेत्ररक्षण सुद्धा आपल्याला बघायला मिळालं. धावसंख्या 37, 37 धावा. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे आपण बघितलं तर एक धाव कंप्लीट केली जाते. बाईचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून आणि बाईच्या साह्याने ही एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव काउंट केली जाईल. धावसंख्या 38, 38 धावा. उर्वरित चेंडू आहेत या षटकातील. एक शेवटचा चेंडू असेल. गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेला फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय आणि झेल घेतलाय. अप्रतिम झेल. एका चांगल्या खेळाडूला इथे परतावं लागतंय. शेवटचे 6 चेंडू आहेत आणि धावसंख्या आपण बघितली तर 38 धावा. 38 या धावसंख्येवर गडी क्रमांक आपण बघतोय 7वा गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळाला. घेतोय छोटासा डीजे ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू. न्यू बॅटर आकाश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय? 38 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. इथून 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडूमध्ये मोठे फटके येतील का? कारण मागच्या षटकामध्ये आपण बघितलं तर पहिल्याच चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर 2 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव आली. तर कुठेतरी ते 4 चेंडू ज्यामध्ये 7-8 धावा बघत असतील त्या आल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा आपण बघितलं तर वरचढ होताना संघ बघायला मिळतो आपल्याला आदिवासी वादळ कोकणेर. शेवटचे 6 चेंडू आहेत. रोहित भोईर कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपवतोय?
तर षटक क्रमांक 6 आणि हे 6वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय सूर्यकांत सूर्याभाई. यावेळेला सूर्यकांत मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतोय. हे हाणामारीचं षटक आहे, परंतु एका बाजूने आपण बघितलं तर 7 बाद झालेत, त्यामुळे 8व्या आणि 9व्या क्रमांकाचा फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. षटक क्रमांक 6 राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आपण बघितला तर थोडासा उंचीने मात्र इथे सुरक्षित आहे तो म्हणजेच फलंदाज, कारण अपील जोरदार होतं आणि पंचांनी सुद्धा दर्शवलं की थोडासा चेंडू हाईट जास्त होती चेंडूला, त्यामुळे कदाचित मात्र हा फलंदाज सुरक्षित राहिला असेल. इथे आपण बघितलं तर फटका चांगला आहे, पायावरच्या चेंडूला फेकून दिलंय. मिड विकेट आणि लॉंग लेगच्या मधोमध षटकार. 6 धावा येतात. यानंतर होणारा सामना 11 स्टार वाकडी वसरोली आणि धानवा ब्रदर्स. चला दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. इथे आपण बघतो एश लागले, चेंडूला उचललंय, फेकलंय, तोपर्यंत 1 धाव. ह्या एका धावाने धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 45. 45 धावा धाव फलकावर आपल्याला बघायला मिळतात. चेंडू क्रमांक 4 घेऊन येईल गोलंदाज सूर्यकांत. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. उर्वरित 3 चेंडू आहेत आणि या 3 चेंडूमध्ये किती धावा जमवल्या जातील येणारे 3 चेंडू दर्शवतील. यावेळेला मात्र यष्टीरक्षकाला चेंडू नेटचा पकडता आला नाही आणि पंचांचा इशारा येतोय की बायच्या साह्याने ही 1 धाव येताना आपल्याला बघायला मिळते. एका धावेने धावसंख्या 46. 46 धावा. 2 चेंडू आहेत. 2 चेंडूमध्ये एखाद मोठा फटका आला तर जी टोटल आहे ती टोटल आपल्याला फायटिंग बघायला मिळेल का, इथे निर्धाव चेंडू बघायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 6. सूर्यकांत गोलंदाजी ट्रॅकवर आहे. यावेळेला आपण बघतोय चेंडूला पाठवलंय 6 धावांकरिता. षटकार येतोय आणि षटकारानंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 52 रन्स ऑन दी बोर्ड. विजयासाठी 53 धावांचं लक्ष्य समोर असेल. धानवा ब्रदर्स आणि 11 स्टार वाकडी वसरोली. चला टॉस साठी या. क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. गावागावान खुला मैदान फोर सिक्सरची होते धमाल. ही तर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. इतर क्रिकेटपटूंची शान, क्रिकेट हाय तो जीव की प्राण. आदरणीय राहुल धानवा सरांच्या शुभ हस्ते आपण बघतो टॉस होताना नाणेफेक केली जाते. 11 स्टार वाकडी वस्त्रोली विरुद्ध धानवा ब्रदर्स या 2 संघांदरम्यान मात्र ही लढत आपल्याला बघायला मिळेल. यापुढील लढत नाणेफेक केली गेली राहुल धानवा साहेबांच्या शुभ हस्ते. विजयासाठी 53 धावांचं लक्ष्य.
36 चेंडू आणि 53 धावा. 2 वाजून 45 मिनिटं झालेली आहेत. सामना क्रमांक 4 सुरू आहे. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. पहिलं षटक हाताळण्यासाठी आपल्याला बघायला मिळतोय शेतकरी या संघाकडून. चला 2 बॅटर पाठवा प्लीज, थोडी घाई करा. आदिवासी वादळ कोकणेर या संघाकडून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. मयूर आणि आदित्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकला कोण असेल हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. मयूर आणि आदित्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. सूर्या प्रीमियर लीग 20-25 पर्व 5वं हे शानदार आयोजन आपल्याला बघायला मिळते. चाहडे क्रीडा संकुल चाहडेच्या मैदानावर ही स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. आदित्य स्ट्राईकला आहे. आदित्य आणि मयूर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. विजयासाठी 53 धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी हे 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. तर एका बाजूने या धावा रोखण्यासाठी पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आहे जयेश. या 53 धावा रोखायच्या आहेत आणि त्याकरिता शेतकरी या संघाकडून पहिलं षटक हाताळतोय मिस्टर जयेश. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. स्टार्ट ऑफ द मॅच. गोलंदाज जयेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. पहिला चेंडू पडतोय. डाव्या हाताने ओव्हर द विकेट. हलक्या हाताने स्लिप पॉइंटला चेंडू निघून जातोय. एक धाव पूर्ण केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते. सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं पाहिजे आणि तेच तंत्र अवलंबलंय या दोन्ही बॅटरने. कारण तुम्ही सिंगल डबलला प्राधान्य दिला तर मध्ये एक चौकार षटकार नक्कीच येतो. त्यामुळे धावफलक हलतं राहतंय आणि जो दबाव असतो तो दबाव कुठेतरी कमी होतोय. इथे बघा पहिल्या चेंडूवर सिंगल आली होती. दुसऱ्या चेंडूवर मात्र फटका खेळला गेला, तो थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. दुसऱ्या चेंडूवर गडी बाद होतोय. इथे हातरा बसतोय तो मयूर यांच्या रूपाने. पहिली सफलता मिळते मयूरच्या रूपाने, ती म्हणजेच मिस्टर जयेश भोईरला. षटक क्रमांक पहिलं चेंडू क्रमांक दुसऱ्या चेंडूवर सफलता मिळते. नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पराग धानवा येतोय मैदानाच्या आतमध्ये. पराग कशा पद्धतीची फलंदाजी करेल, कारण जो खेळाडू बाद झालाय सलामीचा तो शून्यावर बाद झालाय. थोडंसं दडपण असेल परागवर सुद्धा. एका बाजूने आपण बघतोय मिस्टर आदित्य काहीतरी समजवतोय त्याला. आदित्यने सांगितलं असेल की आपल्याला खेळपट्टीवर टिकून राहायचं आहे, कारण 6 षटकांमध्ये 53 धावा फारशी मोठी टोटल नाही आहे. इथे आदित्यने काहीतरी कानमंत्र दिलाय, तो कशा पद्धतीने फॉलो करतोय हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. पराग धानवा एका बाजूने आपण बघतोय गोलंदाजी ट्रॅकवर. डाव्या हाताचा गोलंदाज स्लिप पॉइंटला चेंडूला खेळलंय. डायरेक्ट फेकी. इथे फलंदाजाला माघारी जावं लागलं असतं कदाचित. थेट फेकी झाली असती तर रस्त्यांवर. आणि खरोखरच एक पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेजने मात्र मैदानाच्या आतमध्ये सोयल आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षण झाल्यानंतर डायरेक्ट फेकी केली गेली होती. त्याने हा विचार केला नव्हता की ह्या चेंडूवर एक्स्ट्राच्या स्वरूपात 4 धावा जातील. त्याने हा विचार केला होता की आदित्य बाद होईल आणि त्याला बाद करण्यासाठी मी ही जोखीम पत्करेन. इथे आपण बघितलं तर एक सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, परंतु माघारी धाडले त्याला. इथे डॉट बॉल येतोय
चेंडू क्रमांक आपण बघितलं तर 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 2 धावा 1 गडीच्या मोबदल्यात आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बघायला मिळेल. जयेश डाव्या हाताने ओव्हर द विकेट. फटका तर चांगला आहे आणि चांगल्या फटक्यावर चांगल्या धावा सुद्धा आलेल्या आहेत. चेंडू 1 बाउन्स चौकार जातोय. समालोचन कक्षाला सलामी दिली जाते आणि या 4 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर 5 चेंडूंचा एकंदरीत खेळ होतोय आणि 1-5-6 ही स्थिती आपल्याला बघायला मिळते. शेवटचा चेंडू असेल मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. बंधन आहे. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतात. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक. या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होईल का? एक चौकार आलाय. गोलंदाज इथे आपण बघतोय हलक्या हाताने सन्मान दिला गेलाय चेंडूला. पहिलं षटक संपलंय. या नाट्यमय वळणावर हे षटक आपल्याला बघायला मिळालं. या षटकामध्ये 2 डॉट बॉल झाले, 2 सिंगल आल्या, 1 विकेट सुद्धा गेला, 1 चौकार सुद्धा आलाय. त्यामुळे हे षटक चर्चेत राहील. पहिलं षटक संपलंय. 6 धावा आल्यात, 1 गडी बाद झालाय. उर्वरित 30 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि 30 चेंडूमध्ये जर आपण विचार केला तर 47 धावांचं लक्ष समोर असेल. 30 चेंडू आणि 47 धावा. कशा पद्धतीने मात्र या 30 चेंडूंचा सामना करतील हे 2 बॅटर. एका बाजूने आपण बघतोय आदित्य आहे, सलामीला आलाय. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय पराग धानवा आहे, जो 1 डाऊनच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या आतमध्ये आलाय. ज्याचं कारण मैदानाच्या आतमध्ये येण्याचं आहे की आपण बघितलं की मयूर बाद झाला आणि मयूर शून्यावर बाद झालाय. मयूरने एक फटका खेळला होता. तो थोडासा दुविधा मनस्थितीमध्ये होता. षटकार मारू की इनफिल्डच्या वर खेळू हे त्याला समजलं नाही आणि त्याने इनफिल्डच्या वर खेळण्याचा प्रयत्न केला आणि झेल देऊन बाद झाला होता. इथे षटक क्रमांक 2 ऋतिक जाधव येतोय, मॅन फ्रॉम दुकटन. इथे आपण बघतोय क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, परंतु क्षेत्ररक्षण होण्याच्या आधीच त्याने ठरवलं होतं की मी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करीन आणि ती घाई त्याला नळली. इथे आपण बघितलं तर चेंडू हातामध्ये आला नाही आणि 1 धाव परिपूर्ण केली गेली दोन्ही बॅटरच्या साहाय्याने. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 या धावसंख्येवर. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 2 ऋतिक जाधव गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय ऋतिक जाधव. डाव्या त्याने ओव्हर द विकेट मारा करतोय. सिली पॉइंटला चेंडू गेलाय, परंतु कौतुक करेन दोन्ही बॅटरचं. च्या अनुषंगाने मात्र ही धाव पूर्ण केली गेली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. गुड रनिंग. खरोखरच कौतुकास्पद कामगिरी आहे. जी धावगती तुम्ही खेळपट्टीच्या मध्ये राखली गेली आहे, अप्रतिम. पुन्हा एकदा ऋतिक जाधव डाव्या हाताचा हा गोलंदाज ओव्हर द विकेटने मारा करतोय. पराग धानवासाठी हा चेंडू असेल. यावेळेला फटका तर चांगला आहे. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू आलाय. क्षेत्ररक्षण झालंय, चेंडूला उचललंय, फेकलंय. तोपर्यंत 2 धावा मात्र परिपूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावेनंतर धावसंख्येचा आपण विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या धावसंख्ये 10 धावा माफ करा. 10 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 53 धावांचा पाठलाग करताना संथ सुरुवात म्हणावी लागेल, कारण सलामीचा फलंदाज लवकर बाद झाला. त्यामुळे थोडीशी जी घाई करायची गरज नव्हती ती घाई करताना फलंदाज दिसला मयूर आपल्याला. त्यामुळे या 2 बॅटरवर थोडंसं दडपण आलं आहे आणि इथे बघा या दडपणाचा फायदा मात्र गोलंदाज ऋतिक जाधवने उचललाय. मोठा पटका खेळण्यास परावृत्त केलं होतं आणि इथे मात्र तीच चूक करताना पराग धनवा आपल्याला बघायला मिळाला. गडी बाद होतोय. परागच्या रूपाने घेतोय छोटासा ब्रेक. छत्रपती शिवराज गणेश महाराज दैवत माझे. छत्रपती शिवराज गणेश महाराज दैवत माझे.
पवन येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पवन आणि आदित्य ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आहे. या दोघांवर जबाबदारी असेल, खास करून आदित्य जो सलामीला आलाय. पुन्हा एकदा ऋतिक आपल्याला बघायला मिळतोय. नीटचा समजला नाही काय चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू पूर्णपणे खाली राहतोय. गुड बॉलिंग मिस्टर ऋतिक आपल्याला बघायला मिळतोय. काही जबरदस्त गोलंदाजी केली, कारण पहिला चेंडू आपण बघितला तर पूर्णपणे बीट होताना आपल्याला बघायला मिळाला मिस्टर पवन. शेवटचा चेंडू या वेळेला पुलचा पटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पवनने. शॉर्ट लेनचा चेंडू होता. मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे चुकलेला आहे. ऋतिक जाधवचं कौतुक करावं लागेल. 2 षटकांचा खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहे 10 या धावसंख्येवर. 2/10 ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. विजयासाठी 24 चेंडू आणि 43 धावांचं लक्ष आहे. 24 चेंडू 43 धावा. थोडीशी घाई करा मित्रांनो. घेते छोटासा आम्ही डीजे ब्रेक. थँक्यू. प्रणय गोलंदाजी मार्कवर येतोय. 24 चेंडूमध्ये 43 धावांची गरज आहे. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. जमेची बाजू जी शेतकरी संघासाठी मी म्हणेन की 2 गडी बाद केलेत तुम्ही, त्यामुळे थोडेसे उजवे आहात तुम्ही इथे. इथून तुम्ही अजून 1-2 गडी बाद केले तर पूर्णपणे हावी होतील समोरच्या संघावर. जो संघ आहे आदिवासी वादळ कोकणेर. पुन्हा एकदा गोलंदाज. या वेळेला आपण बघतो एज लागले इथे. नीटचा समजला नाही राकेश दुमाडा यांना आणि चेंडू निघून गेला आहे तो सीमारेषा पार. चौकार येतोय. धावा कशाही येऊ द्यात, या धावा येणं खूप गरजेचं आहे. आणि तो चौकार आला इथे, जो चौकार एक सुटकेचा निश्वास टाकून जाईल इथे, जो चौकार एक आत्मविश्वास वाढवेल. एक चौकार आला त्यामुळे कदाचित अशा पल्लवित झाल्या असतील आणि एक कॉन्फिडन्स लेवल आहे जी फलंदाजाची ती वाढली असेल इथे. या चौकाराने धावसंख्या आपण बघितली तर 14 धावा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. राईट मोर द विकेट. फटका तर चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलंय. इथे एकामागून एक खेळाडू बाद होताना आपल्याला बघायला मिळतात. जणू काही तू चल और मैं आया हे चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळते. आल्या पावली परत जातात. एज लागली, चौकार गेला आणि त्यानंतर मात्र फलंदाज बाद होताना बिग हिटर मिस्टर सिक्सर किंग रोहित भोईर मैदानाच्या आतमध्ये येतोय. घेतो छोटासा आम्ही ब्रेक. ये पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला रडा. आता पवन आणि रोहित यांच्यावर सर्व काही अवलंबून असेल. रोहित आग ओकणारी फलंदाजी करतोय परंतु इथे थोडीशी परिस्थिती वेगळी आहे. इथे 3 गडी बाद झालेले आहेत आणि दडपण थोडंसं वाढलेलं आहे. हे दडपण झुगारून देईल का तो, हे बघणं सुद्धा महत्त्वाचं आहे. दुसऱ्या बाजूने आपण बघतोय गोलंदाज प्रणय काही जबरदस्त गोलंदाजी करतोय. अप्रतिम गोलंदाजी होताना आपल्याला बघायला मिळते. रोहित सारख्या एका चांगल्या खेळाडू विरोधात जर तुम्ही या पद्धतीचे चेंडू हाताळत असतील तर तुमच्याकडे गुणवत्ता आहे आणि ती गुणवत्ता तुम्ही मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करतायत हे दाखवून दिले तुम्ही. 9 चेंडूमध्ये 21 धावा फलंदाजी करताना सुद्धा केलेल्या आहेत. त्यामुळे तुम्हाला या सामन्याचा हिरो ठरण्याची एक संधी समोर चालून आलेली आहे. या वेळेला आपण बघतोय रोहित कट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे चेंडू निघून गेला आहे तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. रोहितने 2 चेंडू खेळले, 2 चेंडू निर्धाव केले. इथे आपण बघतोय प्रणयला एक संधी आहे.
इथून चांगली गोलंदाजी करून समोरच्या संघावर जो संघ आहे आदिवासी वादळ कोकणेर ह्याच्यावर दडपण आणण्याचं, दबाव आणण्याचं ते आपण बघतो. चांगला फटका आहे, परंतु ऋतिक आहे तिथे आणि ऋतिकने चेंडूला उचललं, फेकलं, तोपर्यंत एक धाव. धावा झाले धावफलकावर 15. चेंडू फेकून झाले तर या षटकातील 5. आता तुमच्याकडे चेंडू शिल्लक आहेत 19 आणि 19 चेंडूमध्ये 38 धावांचं लक्ष समोर आहे. 19 चेंडू 38 धावा. या षटकाचा आपण विचार केला तर या षटकामध्ये फक्त 5 धावा आल्यात. काय जबरदस्त गोलंदाजी प्रणयच्या माध्यमातून आपण बघतोय. इथे त्रिफळाचीत होतोय. विकेट टेकर गोलंदाज कसा असावा ह्याचं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. 5 धावा देऊन 2 गडी बाद केलेत. इथे आता रोहित आलाय नंबर 5ला आणि नंबर 6चा जो खेळाडू असेल या 2 खेळाडूंवर मात्र आता सगळ्यात जास्त जबाबदारी असेल, खास करून रोहित, कारण रिक्स घ्यावी लागेल ती रोहितला. इथून 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये 38 धावांचं लक्ष समोर आहे. 18 चेंडू 38 धावा. जातोय आम्ही डीजेकडे, कारण त्यांना सुद्धा आपण आणलंय गाणी वाजवण्यासाठी. एवढा प्यार करत काय मी नाही ठाकवा तिला घरी सुखी तू करा. चला प्लीज टीम मीटिंग करू नका, जास्त वेळ घेऊ नका. 18 चेंडू आणि विजयासाठी 38 धावा. 18 मध्ये 38. सूर्यकांत गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. न्यू बॅटर सूर्यकांत. तर नवीन गोलंदाज कोण येतोय, कारण 18 चेंडूमध्ये 38 धावा. जयेश भोईर हा सलामीला गोलंदाजीसाठी आला होता. जयेश भोईर आणि ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या. तर ह्याच जयेश भोईरने जर इथे एखाद गडी बाद केला तर सामन्यावर पूर्णपणे वर्चस्व हे तुम्ही सिद्ध करू शकाल. परंतु इथून जर जयेशच्या अगेन्स्ट रोहितने 1-2 मोठे फटके खेळला तर मात्र सामन्याचं पारडं आहे ते पुन्हा एकदा मात्र आदिवासी वादळ कोकणेरच्या बाजूने झुकू शकतंय. हा सामना इथून सामना पूर्णपणे दुहेरी वळणावर आहे. पूर्णपणे बॅलन्सिंग सामना बघायला मिळतोय. इथून जो संघ चांगली कामगिरी करेल त्या संघाच्या बाजूने सामन्याचं पारडं जड होताना आपल्याला बघायला मिळेल. या षटकानंतर सामन्याचे चित्र स्पष्ट होईल. इथून कोण चांगली कामगिरी करतो. एका बाजूने जयेश भोईर, दुसऱ्या बाजूने रोहित भोईर. दोघांकडे क्षमता आहे. रोहित हा खरोखरच रोज सुपरहिट होईल का. इथे आपण बघितलं तर हलक्या हाताने चेंडूला ढकललंय, एक धाव पूर्ण केली गेली. आणि कौतुक करेन त्या खेळाडूचं ज्याने चेंडूला उचलून फेकलंय. तो खेळाडू होता डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि तिथून त्याने लॉंग डिस्टन्स चेस केलं, चेंडूला उचललं, फेकलं, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली होती दोन्ही बॅटरनी. रोहितच्या जोडीला आलाय सूर्यकांत. सूर्यकांतकडून अपेक्षा असतील. रोहित कदाचित चान्स घेत नसेल. सूर्यकांतला त्याने सांगितलं असेल की तू मोठे फटके खेळ. या वेळेला फुलटॉस चेंडू होता, परंतु इथे बघा दैव देतं आणि कर्म नेतं. हेच पण्याच्या माध्यमातून इथे आपल्याला बघायला मिळतंय. 2 पायांच्या मध्ये चेंडू मात्र जराशी जागा होती आणि त्या जागेतून चेंडू निघून गेलाय 4 धावांकरिता. आता दशरथ पाटील असते ना इथे समालोचन करायला तर मजा आली असती. जयेश भोईर या वेळेला फटका तर चांगला आहे. एक धाव पूर्ण केली गेली. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झालेत आणि 3 चेंडूमध्ये 6 धावा या खर्च केल्या गेल्यात.
इथून उर्वरित 3 चेंडूमध्ये एखाद जर अजून चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला तर मात्र सामना बॅलन्सिंग बघायला मिळेल उर्वरित 2 षटकामध्ये सुद्धा. रोहित भोईर, जयेश टू रोहित. कट केलेला हा चेंडू आपण बघतोय. एक धाव पूर्ण केली गेली इथे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, थोडीशी खराब फेकी आणि 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्या 2ने पुढे सरसावली जाते. आमचे गुणलेखक मिलन पंजाबी आम्हाला दर्शवतात 23 धावा, 14 चेंडू आणि 30 धावा. इथून एक मोठा फटका. पुन्हा एकदा सामन्यात रंगत निर्माण होईल. 14 चेंडू 30 धावा. हलक्या हाताने रोहितच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र होताना दिसत नाही. आता 13 मध्ये 29. शेवटच्या 2 षटकांमध्ये म्हणजे 12 चेंडूमध्ये किती धावा राहतील याच्यावर सुद्धा सामन्याचं चित्र स्पष्ट होईल. इथून एखाद मोठा फटका आला तर सामना बॅलन्सिंग बघायला मिळेल. हा निर्धाव चेंडू जातोय म्हणजे 14.50च्या सरासरीने 2 षटकामध्ये 29 धावा करायच्या आहेत आणि त्या धावा थोड्याशा महाग ठरू शकतात. परंतु इथे एखाद मोठा फटका येतोय तर मात्र सामना बॅलन्सिंग बघायला मिळेल. फटका तर चांगला खेळलाय, 1 बाउन्स चेंडू, परंतु इथे मात्र बघा क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. इथे ज्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षकाने चेंडूला झेलण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या अंगाला चेंडू अडवला. इथे 2 धावा त्यांनी नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्यात. फेकी चांगली झाली होती, कलेक्ट करता आला नाही चेंडू गोलंदाजाला आणि त्या दरम्यान मात्र 2 धावा पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. आता 27 धावांचं लक्ष समोर आहे. 12 चेंडू आणि 27 धावा समोर आहे रोहित भोईर. तर बॅटरकडे क्षमता आहे, परंतु या 12 चेंडूसाठी पहिल्या 6 चेंडूसाठी कोणता गोलंदाज येईल हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. घेतोय छोटासा डीजे ब्रेक आणि येतोय मैदानाच्या आतमध्ये. होटाला मुसमजी दुनिया तू साथीला बुरा आहे संसार पुरा. होटाला मुसमजी दुनिया तू साथीला बुरा आहे संसार पुरा. अजून आहे सुरू बारीक पोरा तुझे ओठावर मुसनाही पुसट पुरा. अजून आहे सुरू बारीक पोरा तुझे ओठावर मुसनाही पुसट पुरा. असं काय हे बागेत फुले मोगरेची बायको माझी आहे डोंगरेची. राती दुधील भाकर खाया लागलेची शेजारी फाटी होती उडदाची. ऋतिक येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. तर एका बाजूने आपण बघतोय एकाच गावातील हे खेळाडू आहेत ऋतिक आणि रोहित. तर ऋतिकच्या अगेन्स्ट रोहित हात खोलते का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल, कारण आता नाही तर कधीच नाही ही स्थिती मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालेली आहे. मोठे फटके खेळावे लागतील, कारण 27 धावा तुम्हाला करायच्या आहेत ते 12 चेंडूमध्ये. 12 चेंडू 27 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर बघायला मिळतोय मिस्टर ऋतिक जाधव. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इथे आपण बघतोय रोहित भोईरच्या बॅटमधून येतोय एक खणखणीत असा षटकार आपल्याला बघायला मिळतोय. मी म्हटलं होतं की या खेळाडूकडे क्षमता आहे. हा खेळाडू ह्याला नुसतं सिक्सर किंग म्हणत नाही, तर ह्याच्या बॅटमधून सातत्याने चौकार षटकारांची आतषबाजी होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि तोच रोहित मैदानाच्या आतमध्ये मला होंडो का म्हटलं जातं ह्याचं जिवंत उदाहरण देताना मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. फटका तर चांगला आहे, मिड विकेटला चेंडू आलाय, 1 धाव पूर्ण केली गेली. क्षेत्ररक्षण चांगलं आपल्याला बघायला मिळते दशरथ यांच्या माध्यमातून आणि 1 धाव पूर्ण केली गेली. धावसंख्या आपण बघितली तर 33 धावा, 33 रन्स ऑन दी बोर्ड. 10 चेंडू आणि विजयासाठी 20 धावा. 12 मध्ये 27 समीकरण महाग वाटत होतं, परंतु 10 मध्ये 20 असं वाटतंय की सोपं समीकरण हे होऊन राहिलंय. आणि या दरम्यान मात्र एक चौकार येतोय. एकाला बघून दुसऱ्याने सुद्धा रंग बदललेत. आता 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 16 धावांचं लक्ष समोर असेल. 9 चेंडू आणि 16 धावा. संयम हा खूप महत्त्वाचा असतो क्रिकेटच्या माध्यमातून आणि तो संयम रोहितने ठेवला होता पहिल्या 4 षटकामध्ये आणि तोच संयम मात्र त्याला इथे कामी आलाय. जो 5व्या षटकाची सुरुवात झाली आणि त्याने षटकार ठोकून स्वागत केलं होतं, इथे सुद्धा मात्र षटकार येतोय. अजय भोईर यांना मात्र बीट करून चेंडू निघून जातोय. हवेमध्ये उंच उडी घेतली होती, एका हाताने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता. चेंडू हाताला लागला सुद्धा होता, परंतु तो चेंडू सीमारेषेच्या बाहेर पडला. 6 धावा आल्यात. आता 10 धावांची गरज आहे.
8 चेंडू आणि 10 धावा. या वेळेला आपण बघतोय चांगला फटका आहे. 1 धाव पूर्ण केली गेली. विजयासाठी आता 7 चेंडूमध्ये 9 धावा. 7 मध्ये 9. एका बाजूने सूर्यकांत, दुसऱ्या बाजूने रोहित. काय जबरदस्त फलंदाजी. मन जिंकली प्रेक्षकांची या दोन खेळाडूंनी. ऋतिक जाधव या आधीचं षटक सुरेख हाताळलं होतं. यावेळेला रोहितच्या बॅटमधून एक धाव येताना आपल्याला बघायला मिळते. इंटू द गॅप चेंडू निघून गेलाय. आमचे कॅमेरामॅन कपिल पाटील यांच्या स्वागतासाठी चौकार आपल्याला बघायला मिळाला. आणि या चौकारानंतर धावसंख्या आपण बघतोय, धावसंख्या जाऊन पोहोचते 48. 48 धावा. विजयासाठी अजूनही 5 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूमध्ये 5 धावांची गरज आहे. ती म्हणजेच आदिवासी वादळ कोकणेर या संघासाठी पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये झालेली आहे. आम्ही करतोय गाण्याची व्यवस्था. जातो डीजे ऑपरेटरकडे. अल्टी पलटी होऊन मारतोय आब्या तो बसून शॉट. अल्टी पलटी होऊन मारतोय आब्या तो बसून शॉट. हे विश्वजित म्हात्रे दापोलीचा त्याची सावरीची हाय बॅट. 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 चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि लगेच शेवटचा गोलंदाज कोण असेल त्याला पाचारण करा. अजय भोईर येतोय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. मॅन फ्रॉम आसवन. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून आपली छाप त्याने पाडलेली आहे. ॲज अ बॅटर म्हणून खूप छान कामगिरी करताना सातत्याने आपल्याला बघायला मिळतोय. आज थोडंसं अपयश आलं त्याला, परंतु हिरो बनण्याची संधी इथे आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची गरज आहे. 6 चेंडू 5 धावा. एका बाजूने सूर्यकांत, दुसऱ्या बाजूने आपण रोहितला बघतोय. तर गोलंदाज आहे अजय भोईर. 6 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण आपल्याला बघायला मिळतंय. 3 षटकांपर्यंत सामना बॅलन्सिंग होता. शेवटची 2 षटकं होती तेव्हा सुद्धा सामना बॅलन्सिंग बघायला मिळत होता. असं वाटलं होतं की शेतकरी या संघाच्या बाजूने 60% सामना आहे, परंतु आता मात्र 80-20 वर येऊन पोहोचला आहे. आणि इथे आपण बघितलं तर झेल होईल का, तर गडी बाद होतोय. पुन्हा एकदा सामना बॅलन्सिंग बघायला मिळतोय. आता कुठेतरी 60-40 वर येऊन पोहोचलाय सामना. 60% फलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने आहे. 5 चेंडू आणि विजयासाठी 5 धावा. परंतु इथून अजून 1-2 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. अजून एखाद विकेट घेतला गेला इथे अजय भोईरने, तर मात्र सामन्यामध्ये रंगत वाढेल. सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण होईल. सामन्यामध्ये चुरस निर्माण होईल आणि हा सामना पुन्हा एकदा रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. उर्वरित चेंडू आहेत 5 आणि विजयासाठी धावांची गरज आहे 5. उमेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. रोहित उमेशला काहीतरी समजवतोय. एक धाव खूप महत्त्वाची असते. इथे सूर्यकांतने चांगली कामगिरी केली. सामना जो हातामध्ये निसटला होता हातामधून तो आपल्या हातामध्ये आणला आणि मोक्याच्या क्षणी सूर्यकांत बाद झालाय. इथे अजय भोईरने एक अति महत्त्वपूर्ण चेंडूवर मात्र गडी मिळवलेला आहे. आता 5 चेंडू आहेत. या 5 चेंडूमध्ये हे पहिले 2 चेंडू खूप निर्णायक असतील. अजय भोईर कशा पद्धतीची गोलंदाजी करतोय हे बघणं महत्त्वाचं असेल, कारण 5 चेंडूमध्ये 5 धाबा सिंगल रोखावी लागेल. डॉट बॉल जास्तीत जास्त फेकावे लागतील. तर दुसऱ्या बाजूने रोहित सांगत असेल की सिंगल काढून मला स्ट्राईक दे. इथे बघा, मी म्हटलं होतं की सिंगल रोखायचे आहे आणि तेच काम करताना अजय भोईर आपल्याला बघायला मिळतोय. आता 4 चेंडू आणि विजयासाठी 5 धावा. पहिले 2 डॉट बॉल आलेत. 4 मध्ये 5. जोपर्यंत रोहितला तुम्ही नॉन स्ट्राईकवर ठेवतील तोपर्यंत सामन्याची सूत्र तुम्ही तुमच्या हातामध्ये घेतील. अवघडेला आपण बघितलं तर इथे बघा, इथे आत्महत्या केली का, तर इथे आपण बघितलं तर स्वतःच्या पायावर कुऱ्हाडी मारली गेली. ती का, तर रोहितला स्ट्राईकवर न्यायचं होतं. त्यासाठी हा गडी इथे बाद झालेला आहे. ही विकेट फेकली गेली जाणून बुजून रोहितला स्ट्राईकवर आणण्यासाठी आणि तेच काम आता करायचं होतं ते पहिल्याच चेंडूवर, परंतु ते तिसऱ्या चेंडूवर झालंय. आता 3 चेंडू आणि विजयासाठी 5 धावा. इथे रोहित
मोठा फटका खेळून फिनिश करेल का, की रोहितला सुद्धा एखाद निर्धाव चेंडू फेकला तर मात्र सामन्याचं चित्र नक्कीच बदलताना आपल्याला बघायला मिळेल. इथे पूर्णपणे प्रेशर दोघांवर सुद्धा आहे, रोहितवर सुद्धा आहे, सचिन येतोय मैदानाच्या आतमध्ये आणि अजय भोईरवर सुद्धा आहे. बघा मित्रांनो, सामना कसा असतो, 2 षटकामध्ये तब्बल 27 धावांची गरज होती आणि त्यानंतर आपण बघितलं तर इथे 1 षटक आणि 5 धावांची गरज असताना 3 डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाजी मार्क पर अजय आपल्याला बघायला मिळेल. एका बाजूने मासवनचा हा स्टार खेळाडू, अष्टपैलू खेळाडू म्हणून अजय भोईरकडे बघितलं जातं, तर एका बाजूने दुकटनचा स्टार अष्टपैलू खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. 2 बेस्ट वर्सेस बेस्ट अशी ही लढत आपल्याला बघायला मिळते. उर्वरित चेंडू आहेत 3 आणि विजयासाठी धावांची गरज आहे 5. 3 चेंडू आणि 5 धावा. षटक क्रमांक 6, चेंडू क्रमांक 4 घेऊन येतोय. चला मित्रांनो, प्लीज थोडी घाई करा. पंचांना सुद्धा विनंती करेन, आपण खेळाडूंना ताकीद द्या. अव्वळीला डाऊन द लेग मारा होता. मुक्याच्या क्षणी हातातून चेंडू जसा सुटला, रोहित होंडोला माहीत होतं की चेंडू डाव्या एसटीच्या बाहेर जाणार आहे, त्यामुळे त्याने बॅट फिरवली होती. लागला तर चौकार, नाहीतर एक धाव आहेच आणि तीच एक धाव मिळताना इथे आपल्याला बघायला मिळते. 3 मध्ये 4. उजव्या एसटीच्या बाहेर वाईड बॉल. बघा, पहिले तुम्ही 3 चेंडू किती चांगल्या पद्धतीने हाताळले याला महत्त्व नाही, तुम्ही आता जे 2 वाईड बॉल फेकले ह्याची चर्चा जास्त होईल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. 3 मध्ये 3. या वेळेला रोहित हिटमॅन स्टाईलने मात्र फिनिश करताना आपल्याला बघायला मिळतोय. आदिवासी वादळ कोकणेर हा संघ मात्र विजयावर शिक्कामोर्तब करतोय. अभिनंदन. 2 गुणांसहित हा संघ आता पॉइंट टेबल मध्ये पुढे येताना आपल्याला बघायला मिळेल. यानंतर होणारा सामना आहे इलेव्हन स्टार वाकडी वस्त्रोळी आणि धनवा ब्रदर्स. चला, दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे लगेच. दोन षटकं ज्याने हाताळली, 3 त्रिफळाचीत केले, तो रोहित ठरतोय मॅन ऑफ द मॅच. 2.5च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली आणि 10 चेंडूमध्ये